आज आपण खिडकीची स्लाईड कशी स्वच्छ करायची ते आज आपण पाहू। त्यासाठी आपल्याला हा एक कागद आणि हा ब्रश लागतो। ह्या ब्रशच्या सहाय्याने आपण ही खिडकी स्वच्छ करू शकतो। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा। खिडकीमध्ये खूप सारी धूळ साचते, बारीक बारीक किडे पडतात। आपण आता या कागदाच्या सहाय्याने खिडकीच्या स्लाईडच्या फुटीमध्ये हा कागद फसून घेऊ। कागदावर आपलं बोट ठेवून घेऊ आणि हा जो कचरा आहे खिडकीतला तो त्याच्यावर ओढून घेऊ। आपण ह्या खिडकीच्या पूर्ण स्लाईड साफ करून घेऊ। तीन ते 4 महिन्यामध्ये आपण ह्या स्लाईड साफ करायला पाहिजे। आपल्याला ह्या ब्रशच्या सहाय्याने स्लाईड साफ करायला 4 ते 5 मिनिट एवढाच वेळ लागतो। खूप सारी आपली साचलेली धूळ जाळ्या ह्या स्लाईडमध्ये बसतात। आपण जर स्लाईड साफ नाही केली तर आपली खिडकीसुद्धा जाम होऊ शकते। त्यासाठी आपण खिडकी ही 3 ते 4 महिन्यामध्ये साफ करायला पाहिजे। खूप सारी आपल्या खिडकीमध्ये धूळ साचते। हा कागद या फुटीमध्ये असा फसून घ्यायचा आणि त्याच्यावर आपलं बोट ठेवायचं, म्हणजे कागद हलला नाही पाहिजे। पूर्णपणे धूळ आपण या ब्रशच्या सहाय्याने आणि कागदाने आपण ही पूर्ण धूळ काढू शकतो। तीन ते 4 महिन्यामध्ये आपण ही स्लाईड स्वच्छ करायला पाहिजे। आपण जर स्लाईड स्वच्छ नाही केली तर
आपल्या खिडक्या सहजपणे अशा सरकत नाही. सरकायला खूप वेळ लागतो आणि कचरा त्याच्यामध्ये साचल्यामुळे ह्या खिडक्या जाम होतात. आपण आता ही कचरा पूर्ण स्वच्छ केला आहे. आता आपली खिडकी सहज अशी सरकते आहे, लवकर सरकल्या जाते. आपण आता ही खिडकी ओलसर कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेऊ. याच्यावर ग्रिलला पण धूळ खूप बसली आहे. आपण ही धूळ पूर्णपणे कपड्याच्या सहाय्याने पुसून घेऊ. ओलसर कपडा घेऊन हे आपण पूर्णपणे पुसून घेऊ. हे आपली एवढी धूळ निघाली आहे खिडकीच्या स्लाइडमध्ये. ही आपल्याला धूळ काढायला 5 ते 7 मिनिटं एवढाच वेळ लागतो. आपण आता ही खिडकीची स्लाइड ओल्या कपड्याने पुसून घेऊ. ही राहिलेली बारीक बारीक धूळ पूर्ण ह्या कपड्याला चिटकून आली आहे. ही आपली खिडकी स्वच्छ करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.